धुळे लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या मतदान होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुती विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलाय। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्यात थेट लढत होत आहे। धुळे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला असून तो ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा आणि महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली। तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सत्ताधारी खासदारांवरती आरोप प्रत्यारोप करत आव्हान दिलंय। मतदारसंघासाठी उद्या 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी जी तयारी ती प्रशासनाच्या वतीने आता पूर्ण झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे मतदान कर्मचारी आहेत, निवडणूक कर्मचारी, ते या ठिकाणी आपलं मतदान साहित्य घेऊन या ठिकाणी आपल्या नियोजित ठिकाणी रवाना होताना या ठिकाणी दिसतात। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 1969 मतदान केंद्र जे आहेत ते असणार आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी या 1969 मतदान केंद्रांवर 10,000 निवडणूक कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते 10,000 निवडणूक कर्मचारी जे आहेत ते आपापल्या निवडणूक साहित्य घेऊन या ठिकाणी आपल्याला रवाना होताना दिसतात। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एकूणच जे मतदान केंद्र या ठिकाणी नियोजित करण्यात या मतदान केंद्रांवरती उद्या धुळे लोकसभा मतदारसंघातील 20 लाख मतदार जे आहेत एकूण ते आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे आणि ही संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी एकूणच प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली। आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने व्हीव्हीपॅट मशीन, त्याबरोबर वोटिंग मशीन आणि जे काही इतर मतदान साहित्य ज्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो कर्मचारी हे सर्व मतदान साहित्याची या ठिकाणी चाचपणी करून या ठिकाणाहून आपलं मतदान साहित्य घेऊन आपापल्या नियोजित ठिकाणी रवाना होणार आहेत। या संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान या कर्मचाऱ्यांना सुविधा व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीने 750हून अधिक वाहनांची सोय करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। 2000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले। विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांबरोबरच आंध्र प्रदेश, केरळ आणि मध्य प्रदेश राज्यातील पोलीस जो आहेत ते देखील या ठिकाणी तैनात असणार आहेत। अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघासाठी जी उद्या मतदान होणार आहे या मतदानाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। हे सर्व निवडणूक कर्मचारी जे आहेत ते आपापलं मतदान साहित्य घेऊन आपापल्या नियोजित ठिकाणी आता रवाना होताना दिसतात। त्यामुळे उद्या सकाळी 7 वाजेपासून खरं तर मतदानाला सुरुवात होईल आणि त्यामुळे मतदार जे आहेत या धुळे लोकसभा मतदारसंघातील 20 लाख मतदार आपला मतदानाचा कौल बजावणार आहेत। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।